नमस्कार. डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर लिखित पुस्तक वाचनाच्या 6व्या भागामध्ये आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मागील भागात आपण डॉक्टर आंबेडकरांच्या प्रकृतीचा इतिहास पाहिला, तसेच त्यांचे काही पत्रव्यवहारही पाहिले. या भागात आपण पाहणार आहोत डॉक्टर आंबेडकरांच्या प्रकृती अस्वास्थ्याची कारणे, तसेच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांना आपली चळवळ चालवावी तर लागली, पण कशा कशा दुर्धर प्रसंगांना तोंड द्यावे लागले ते सर्व. डॉक्टर आंबेडकरांच्या प्रकृती अस्वास्थ्याची कारणे. डॉक्टर साहेबांची व माझी भेट झाल्यानंतरच्या घडामोडीचा उहापोह करण्याआधी डॉक्टर साहेबांच्या प्रकृतीला एवढी ढासळती कळा लागण्याची प्रमुख कारणे काय, त्यांच्या शरीर प्रकृतीवर अगदी सुरुवातीपासूनच चढ उतार का होत राहिले, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांना आपली चळवळ चालवावी तर लागलीच, परंतु कशा कशा दुर्धर प्रसंगांना तोंड द्यावे लागले, या सर्वांचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर व मनावर काय होत राहिला, या सर्व कारणांचा शोध घेणे यथोचित होईल असे मला वाटते. डॉक्टर साहेबांच्या जीवनचरित्राबद्दल बहुतेकांना माहिती असेलच, तरीही पुनरावृत्तीचा रोष पत्करून डॉक्टर साहेबांच्या सार्वजनिक, कौटुंबिक व वैयक्तिक आयुष्यातील काही ठळक घटनांचा थोडक्यात आढावा घेऊन त्या प्रमुख कारणांचा शोध घेणे जरूर आहे असे मला वाटते. डॉक्टर साहेबांच्या जीवनचरित्राकडे पाहिल्यास दिसून येईल की अस्पृश्यतेच्या भयानक रूढीचे घाव त्यांना अगदी बालपणापासूनच सोसावे लागले. त्याचे परिणाम त्यांच्या बालमनावर अगदी खोलवर उमटले. अस्पृश्यता त्यांना पदोपदी आडवी आली. त्यांचे बालपण व विद्यार्थी दशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गेले व बालवयापासूनच त्यांच्या मनावर सारखे आघात होत राहिले. वयाच्या अवघ्या 5व्या वर्षीच भीमराव आईच्या ममत्वाला मुकले. अस्पृश्यांचे केस न्हावी कापत नसत, तेव्हा भीमरावांचे केस कापण्याचे काम त्यांच्या बहिणींना घरीच करावे लागले. शाळेत वर्गातील इतर मुलांच्या बरोबरीने बसण्याचा त्यांना हक्क नव्हता, त्यामुळे भीमरावांना वर्गाच्या बाहेर कोपऱ्यात बसावे लागे. लहानपणी एकदा सार्वजनिक विहिरीवर पाणी प्यायल्यामुळे त्यांना सवर्णांनी गुरासारखे बदडून काढले, कारण अस्पृश्यांच्या नुसत्या स्पर्शानेही विहीर पाटते अशी स्वतःला सवर्ण म्हणविणाऱ्या तथाकथित उच्चवर्णीयांची भावना होती. अशा एक ना अनेक कटू प्रसंगांना त्यांना बालवयापासूनच सामोरे जावे लागले होते. मसूरचा प्रसंग. मसूर रेल्वे स्टेशन ते गोरेगाव प्रवासादरम्यान त्यांच्यावर गुदरलेला भयंकर प्रसंग या ठिकाणी देणे आवश्यक वाटते, कारण त्यानंतरच्या काळातही तो प्रसंग आठवला म्हणजे डॉक्टर साहेब भावनावश होत असत. डॉक्टर साहेबांचे पुण्यशील वडील लष्करी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर नोकरीनिमित्त खटाव तालुक्यातील गोरेगावला राहत होते. तेव्हा त्यांना भेटण्यासाठी एक दिवस भीमराव, त्यांचा भाऊ आनंद व त्यांचे 2 भाचे अशी ही 4 मुले गोरेगावला साताऱ्याहून रेल्वेने निघाली. मसूर रेल्वे स्थानकावरती उतरली. पत्र न मिळाल्याने त्यांना नेण्यासाठी रामजीराव काही स्टेशनवर येऊ शकले नाहीत. सर्व प्रवासी निघून गेल्यावरही ही मुले रेल्वे स्थानकातच रेंगाळत होती. स्टेशन मास्तरांनी मुलांचे रुबाबदार कपडे पाहून त्यांची आत्मीयतेने चौकशी केली. स्टेशन मास्तरला वाटले ही मुलं सुखवस्तू व उच्चवर्णीय असावीत, पण ही मुले अस्पृश्य आहेत हे कळताच अंगावर पाल पडावी तसा तो दूर झाला. शेवटी बरीच विनवणी करता त्याने भाड्याने बैलगाडी करून देण्याचे सौजन्य दाखविले. अशा प्रकारे मसूर ते गोरेगाव प्रवास सुरू झाला. मजल दरमजल करीत गाडी काही अंतर तोडून गेल्यावर बोलण्याच्या ओघात गाडीवानाला समजले की गाडीत बसलेली ही मुले अस्पृश्य आहेत. बस क्षणार्धात त्याने रुद्रावतार धारण केला व मुलांना गाडी बाहेर ढकलून दिले. रात्रीची भयाण वेळ, दूरवर अंधुकसाही प्रकाश दिसत नव्हता, त्यामुळे
मुलांची भीतीने बोबडी वळली होती. पण गाडीवानाला त्यांची दया न येता उलट त्याची गाडी बाटवली, म्हणून तो मुलांची निर्भत्सना करू लागला. शेवटी मुलांनी गयावया करून दुप्पट भाडे द्यायचे कबूल केले, तेव्हा तो गाडीवान तयार झाला. पण गाडी मुलांनी चालवायची व गाडीवानाने मागून पायी चालायचे, या अटीवर परत पुढचा प्रवास सुरू झाला. पुढे टोल नाका लागला. तेथे ही कासावीस झालेली मुले तहानेने पाणी पिण्यासाठी तळमळली, पण अस्पृश्य असल्याने त्यांना कोणीही पाणी देईना. तशात दिवस उन्हाळ्याचे असल्याने ती मुलं तहानेने व्याकुळ होऊन गयावया करीत होती, पण कोणालाही त्यांची दया आली नाही. शेवटी दुसऱ्या दिवशी अर्धमेल्या स्थितीत ती मुलं मुक्कामाला पोहोचली. अस्पृश्यतेच्या रूढीच्या मन पिळवटून टाकणाऱ्या अशा अनेक प्रसंगातून डॉक्टर साहेबांना बालवयातच जावे लागले. ही काळीच फाटणारी आठवण सांगताना डॉक्टर साहेब अतिशय भावनावश होत असत. त्यांचा आवाज कंपित होत असे व डोळ्यातून अश्रुधारा वाहायला लागत असत. तथाकथित उच्चवर्णीय व सवर्ण हिंदूंच्या माणुसकी शून्य वागण्याने भीमाला पावलोपावली अवहेलनेचे आणि विडंबनेचे दाहक चटके सहन करावे लागले, आणि तेही अगदी बालवयापासूनच. अस्पृश्यतेच्या क्रूरतेचा पहिला महाभयंकर तडाखा या गोरेगावच्या घटनेने वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी भीमाच्या कोवळ्या बालमनावर बसला. त्या घटनेच्या क्रूरतेमुळे भीमराव खडबडून जागृत झाला आणि अस्पृश्यता कशाला म्हणतात याची वास्तव जाणीव त्याला झाली. डॉक्टर साहेब आपल्या आयुष्यात या घटनेला कधीही विसरू शकले नाहीत. इतका या घटनेचा खोलवर परिणाम त्यांच्या मनावर झाला होता. ते नेहमी म्हणत, या घटनेला माझ्या जीवनात महत्वाचे स्थान आहे. मी त्यावेळी 9 वर्षांचा असेल, परंतु त्या घटनेने माझ्या मनावर केलेला परिणाम कधीही पुसून न निघणारा आहे. बडोद्यातील प्रसंग. बडोदे सरकारच्या नोकरीतील त्यांना आलेला अनुभवही तसाच अंगावर काटा आणणारा आहे. जागतिक कीर्तीच्या नामवंत विश्वविद्यालयामधून अत्युच्च पदव्या संपादन करूनही डॉक्टर साहेबांच्या वाट्याला पराकोटीच्या अवहेलना व अवमानच आला. बडोदे सरकारच्या करारानुसार त्यांना नोकरी पत्करावी लागली. सन 1913च्या जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात ते बडोद्याला नोकरीस रुजू झाले. तेथील सचिवालयात मोठ्या हुद्द्याची जागा असूनही केवळ जन्माने अस्पृश्य म्हणून वरिष्ठ व कनिष्ठ अधिकारी वर्गानेच नव्हे तर हाताखालील शिपाई वर्गाने देखील डॉक्टरांशी असहकार पुकारला. विटाळ होऊ नये म्हणून शिपाई देखील फायली दुरून फेकीत असत. तसेच ऑफिसातील सार्वजनिक वापरासाठी ठेवलेल्या माठातील पाणी त्यांना घेता येत नसे. अशा भयंकर बहिष्कृत स्थितीत काम करावे लागले. अस्पृश्य असल्याने बडोद्यात त्यांना कोणीही राहायला जागा देईना. एका पारशाच्या हॉटेलात मॅनेजरच्या संमतीने पारशी नाव धारण करून व दररोज ₹1.5 भाडे देण्याच्या अटीवर राहण्याची सोय झाली. पण 11व्याच दिवशी 10-12 चिडलेले पारशी हातात काठ्या घेऊन तावातावाने त्यांच्या पहिल्या माळ्यावरील खोलीसमोर येऊन उभे राहिले आणि प्रश्नांचा भडीमार करून हॉटेल बाटविल्याबद्दल शिव्या शाप देऊ लागले. शेवटी त्या दिवशीच्या संध्याकाळपर्यंत हॉटेल सोडून देण्याची अंतिम धमकी देऊन ते टोळके निघून गेले. एका ख्रिश्चन मित्राकडे जागेसाठी त्यांनी प्रयत्न केला, पण तिथेही अस्पृश्यता आडवी आली. पारशी हॉटेलातील ती जागा सोडल्यावर व ख्रिस्ती मित्राकडील आशा मावळल्यावर कुठे निवारा शोधावा हा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. ते संतप्त पारशी टोळके हॉटेल बाटविले म्हणून आपल्यावर हल्ला करेल
कदाचित आपल्याला ठारही करतील अशी त्यांना भीती वाटत होती. एका दूरवरच्या ओसाड बागेत ते भयाने व चिंतेने बसून राहिले, कारण मुंबईला जाणाऱ्या गाडीला बराच अवकाश होता. तसेच रेल्वे स्टेशनच्या जवळपास जाण्यास त्या पारशी टोळक्याचे भय वाटत होते. अशा असहाय्य परिस्थितीत व मनाच्या अत्यंत विषण्ण अवस्थेत ते एका झाडाखाली अक्षरशः रडले. अत्यंत उद्विग्न अवस्थेत त्यांनी बडोदे सोडून मुंबई गाठली. अशा अनेक जीवघेण्या प्रसंगांना तोंड देत अत्यंत अवहेलना व मानभंगाच्या खाईतून त्यांना जावे लागल्याने त्यांच्या मनावर आघातांवर आघात होतच राहिले. या ठिकाणी एक गोष्ट मनाला खटकते ती अशी की बडोदे संस्थानाधिपती सयाजीराव गायकवाडांनी डॉक्टर आंबेडकरांना शिष्यवृत्ती देऊन उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठवले. बडोदे संस्थानात उच्चपदी नेमणूक केली त्या सयाजीरावांना संस्थानाधिपती असूनही डॉक्टर आंबेडकरांना राहण्यासाठी सरकारी निवासस्थान उपलब्ध करून देता येऊ नये. ही गोष्ट नुसती मनालाच खटकत नाही तर चमत्कारिकही वाटते. डॉक्टर आंबेडकरांनी आपली कैफियत लेखी अर्ज करून व प्रत्यक्ष त्यांच्या कानावर घालूनही सयाजीराव साधी राहण्याचीही व्यवस्था करू शकले नाहीत, ही मोठी खेदाची गोष्ट आहे. या बाबतीत सयाजीराव प्रतिगामी शक्तींपुढे हतबल व असमर्थ ठरले, यावरून त्यावेळच्या अस्पृश्यतेच्या प्रखरतेची कल्पना येऊ शकते. वडिलांचा मृत्यू 2 फेब्रुवारी 1913 रोजी डॉक्टर आंबेडकरांवर फार मोठा कौटुंबिक आघात झाला. तो म्हणजे त्यांच्या वडिलांचा सुभेदार रामजीरावांचा मृत्यू. त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असलेला मोठा आधारस्तंभच कोसळला. त्यामुळे इतर विवंचनांबरोबरच कौटुंबिक विवंचनेचीही जबाबदारी त्यांच्या शिरावर पडली. वडिलांच्या निधनाने आंबेडकरांचा एकमेव आधार तुटला. सिडनहॅम मधील कटू अनुभव. बडोदे सोडून मुंबईस परत आल्यावर त्यांनी नोव्हेंबर 1918 मध्ये सिडनहॅम महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नोकरी पत्करली. आपल्या प्रकांड विद्वत्तेने थोड्याच अवधीत विद्वान प्राध्यापक असा लौकिक जरी त्यांनी मिळवला, तरी अस्पृश्यता तिथेही त्यांची पाठ सोडत नव्हती. प्राध्यापक वर्गाच्या पिण्यासाठी ठेवलेल्या पाण्याच्या माठाला व भांड्याला त्यांना अस्पृश्य असल्याने हातही लावता येत नसे. मानहानी व विटंबना त्यांना तिथेही सहन करावी लागलीच. उच्च न्यायालयातील कटू अनुभव. जर्मनीतील नामवंत ग्रेज इन या विद्यालयातून बॅरिस्टरची पदवी प्राप्त केल्यानंतर डॉक्टर साहेबांनी सन 1923च्या जुलैमध्ये मुंबई उच्च न्यायालयात वकिली सुरू केली. पण तिथेही अस्पृश्यतेच्या कलंकामुळे त्यांना पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही. महार बॅरिस्टर म्हणून स्पृश्य सॉलिसिटर त्यांना जवळ करीत नसत किंवा स्पृश्य अशीलही त्यांना लाभत नसत. त्यामुळे सुरुवातीला उपनगरातील तसेच जिल्ह्यातील न्यायालयात मिळेल ते काम बॅरिस्टर आंबेडकरांना करावे लागले. महाड मार्गावरील कटू अनुभव. एकदा महाड मार्गावर असलेल्या नदीला पूर आला होता. अस्पृश्यांची वस्ती पैलतीरावर होती. पूर 2 दिवस टिकून राहिला. अलीकडच्या तीरावर स्पृश्यांची वस्ती होती. डॉक्टर आंबेडकर पुरामुळे अलीकडे अडकून राहिल्याने पैलतीरी असलेल्या अस्पृश्यांच्या वस्तीवर त्यांना काही पोहोचता आले नाही. म्हणून 2 दिवस त्यांना उपाशी राहावे लागले. कारण अस्पृश्याला कोण स्पृश्य जेवू घालणार. स्टार्ट कमिटीतील अनुभव. मुंबई सरकारने अस्पृश्य व आदिवासी जमातीच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक स्थितीची चौकशी करून ती सुधारणा करण्यासाठी उपाययोजनांची शिफारस करण्यासाठी BH स्टार्ट
यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी सन 1929 मध्ये नेमली. डॉक्टर आंबेडकर या कमिटीचे सभासद होते. या सरकारी समितीचे सदस्य असूनही डॉक्टर आंबेडकरांना केवळ ते अस्पृश्य असल्याने एका प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाने वर्गात पाऊल टाकू दिले नाही. अस्पृश्यतेमुळे या ठिकाणीही त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाली. दुसरी घटना 40गावची. समितीने पूर्व खानदेश जिल्ह्याचा दौरा केला. 40गावी 23 ऑक्टोबर 1929 रोजी आल्यावर अस्पृश्यांनी आपल्या वस्तीत येण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांना विनंती केली. पण स्टेशनपासून अस्पृश्यांची वस्ती काहीशी लांब होती. पण अस्पृश्याला स्पृश्य टांगेवाले आपल्या टांग्यात कसे बसवणार? बऱ्याच विनवण्या करता व अधिक भाड्याचे प्रलोभन दाखविल्यावर एक जण तयार झाला. पण टांगा चालविण्यास नकार दिल्याने एका अस्पृश्याने टांगा हाकण्याचे ठरविण्यात आले. तो नवखा असल्याने घोडा बिथरला आणि टांगा उलटला. त्याचबरोबर डॉक्टर साहेबही बाहेर फेकले गेले, ते सरळ दगडी पायऱ्यांवर. या अपघातामुळे त्यांच्या उजव्या पायाचे हाड मोडले. त्याचा परिणाम म्हणजे त्यांचा पाय कित्येक दिवस प्लास्टरमध्ये ठेवावा लागला. पुढील भागात पाहू महाड सत्याग्रह, मनुस्मृती दहन, काळाराम मंदिर सत्याग्रह, पुणे करार अशा अनेक आघाड्यांवरील डॉक्टर आंबेडकरांचे कार्य. भेटू पुढील भाग.